एकदा खूप वर्षांपूर्वी पर्वत आणि जंगलांनी वेढलेल्या एका सुंदर ठिकाणी अंजनी नावाची एक साध्वी राहत होती. ती खूप भक्तिभावाने भगवान शिवाची पूजा करायची. तिच्या मनात एकच इच्छा होती, मला एक बलवान आणि बुद्धिमान मुलगा मिळावा. अंजनीची भक्ती पाहून भगवान शिव प्रसन्न झाले. त्यांनी वायुदेव म्हणजे पवनदेव यांना आशीर्वाद देण्यास सांगितले. त्या दिवशी पवनदेवांनी आपली दिव्य शक्ती अंजनीकडे पाठवली आणि काही दिवसांनी अंजनीच्या घरी एक तेजस्वी बालक जन्माला आला. तोच होता हनुमान. हनुमान लहानपणापासूनच खूप चंचल आणि शक्तिशाली होता. एकदा त्याला आकाशात चमकणारा सूर्य दिसला. त्याला वाटलं की तो एक मोठं गोड फळ आहे. तो लगेच उंच उडी मारून सूर्य पकडायला गेला. हे पाहून सगळे देव घाबरले. इंद्रदेवांनी वज्राने त्याला थांबवलं. त्यामुळे हनुमान खाली पडला आणि त्याच्या हनुवटीला म्हणजे चिनला इजा झाली. म्हणून त्याला हनुमान हे नाव मिळालं. ही घटना पाहून पवनदेव खूप रागावले आणि त्यांनी वारा थांबवला. त्यामुळे संपूर्ण पृथ्वीवर संकट आलं. मग सर्व देवांनी येऊन हनुमानाला अनेक आशीर्वाद दिले. अपार शक्ती, अमरत्व म्हणजे अजरअमर, कोणत्याही संकटावर विजय मिळवण्याची ताकद. आणि अशा प्रकारे हनुमान महान आणि पराक्रमी झाला.